हॅलो, नमस्कार सगळ्यांना. चला आता आपण काय करूया की कंबाईन ग्रुप बी ची आपली 2024च्या प्रिलिम्स एक्झामचे क्वेश्चन्स बघणार आहोत. एक्झाम कधी झाली होती? 2 फेब्रुवारी 2025 ला झाली होती. 24ची प्रिलिम्स ग्रुप बी. तर याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 21 पासून पुढे आपले इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आहेत. आपण ते बघूया. बघा, 21 पासून पुढे असलं तरी पण एक लक्षात घ्या की जिओग्राफीमध्ये सुद्धा आपल्याला इकोचे काही प्रश्न बघायला मिळतात, त्यातला लोकसंख्येचा वगैरे. इव्हन आधीच्या पेपरमध्ये आपण जिओग्राफीमध्ये नाही बघितले क्वेश्चन, पण तुम्ही पॉप्युलेशन टॉपिक वरती आपल्याला क्वेश्चन काही बघायला मिळतात. त्यातला हा 20 नंबरचा क्वेश्चन बघूया. यात काय म्हणलेले, भारतीय जनगणनेनुसार कोणती वस्ती नागरी वस्ती म्हणून ओळखली जाते? नागरी वस्ती म्हणजेच काय? अर्बन पॉप्युलेशन नक्की कोणाला म्हणायचं, किंवा अर्बन एरिया नक्की कुठल्या घटकाला म्हणायचं, याचे काही क्रायटेरिया आपल्याकडे आहेत आणि त्यावरती हा क्वेश्चन. तर सगळ्यात महत्वाचं बघा, दोन क्रायटेरिया खूप महत्वाचे आहेत याच्यामधले. दोन मध्ये म्हणलं तर पहिली गोष्ट, एक तर एखादी मनपा असली पाहिजे किंवा नगर परिषद किंवा नगर पंचायत असेल तर याला आपण काय म्हणतो, शहरी भाग म्हणतो. किंवा एखादा कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल तरी पण त्याला आपण काय म्हणतो, तर तो शहरी भाग झाला. तर हा एक क्रायटेरिया. आणि दुसरा क्रायटेरिया काय आहे की त्याला आपण काय म्हणतो, गणना शहरे म्हणतो. गणना शहरे म्हणतो. गणना शहरेसाठी एक आपल्याकडे क्रायटेरिया आहे बेसिकली. तर तो क्रायटेरिया म्हणजे काय, तर एखाद्या ठिकाणची लोकसंख्या ही किती असली पाहिजे, 5,000 पेक्षा जास्त असली पाहिजे. त्याचबरोबर काय असलं पाहिजे की तिथल्या लोकसंख्येची घनता जी आहे एकूण, तर ती 400 पर स्क्वेअर किलोमीटर पेक्षा जास्त असली पाहिजे. प्लस त्याच्यामध्ये एकूण जी लोकसंख्या असेल तिथली, तर त्या लोकसंख्येपैकी 75% जे पुरुष आहेत, तर 75% पुरुष हे बिगर शेतीमध्ये गुंतलेले असले पाहिजेत. म्हणजे शेतीच्या व्यतिरिक्त जो काही व्यवसाय असेल तर त्याच्यामध्ये ते गुंतलेले असायला हवेत. तर हे क्रायटेरिया आहेत. आता बघा, मग आपण ऑप्शनमध्ये क्रॉस चेक करूया की नक्की इथं काय काय दिलं. पहिली गोष्ट, महानगरपालिका किंवा नगरपालिका, याला आपण म्हणू शकतो का? येस, म्हणू शकतो. नंतर काय आहे, 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे का? येस आहे. 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे बिलकुल नाही. क आपलं विधान उत्तरात नसणारे पर्याय क्रमांक 1 गेला, 2 गेला, 4 गेला. उत्तरापर्यंत थेटपणे आपण पोहोचलो. अ, ब, ड. ड मध्ये काय म्हटले, लोकसंख्येचा जो घनता दर तर 400 पेक्षा जास्त. येस, याला सुद्धा आपण एक प्रकारे काय म्हणू शकतो, नागरी वस्तीची एक प्रकारे डेफिनेशन म्हणू शकतो किंवा लोकसंख्या. तर प्रायोरिटीने गणना शहराचा क्रायटेरिया लक्षात घ्या. मनपा, नगरपालिका, कॅन्टोन्मेंट बोर्ड, याला सुद्धा आपण त्याच्यामध्ये कन्सिडर करतो. मग आपले 2011च्या नुसार भारताची किती टक्के लोकसंख्या आहे? अराउंड 31% लोकसंख्या ही नागरी भागात आहे. महाराष्ट्राची म्हणलं तर ती किती आहे? 45% एवढी लोकसंख्या कुठे राहते, तर ती नागरी भागात राहते. हे पर्सेंटेज आपल्याला विचारलं जाऊ शकतं, लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता ऍक्च्युली मध्ये इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन आपण सुरुवात करूया. बघा, आता हा क्वेश्चन काही लोकांना थोडासा टफ वाटला असू शकतो, पण एक बेसिकली आपल्याला माहिती पाहिजे की कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सीपीआय आणि डब्ल्यूपीआय, तर आपल्याला जो मनी टॉपिक आहे किंवा पैसा नावाचा जो टॉपिक आहे किंवा आपल्याकडे चलनवाढ वगैरे आपण जे करतो, तर त्याच्यामध्ये हे दोन इंडेक्स खूप महत्वाचे आहेत, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आणि होलसेल प्राइस इंडेक्स. आता प्रश्नात काय विचारलेले, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ट्रू अबाउट कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. आता लक्षात घ्या, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक काय सांगतो बेसिकली, की ग्राहकांना ज्या वस्तू उपभोगासाठी ग्राहक घेतात, तर त्यांच्या बाबतीतल्या किमती नक्की कशा वाढत आहेत, तर त्याच्या किमतींच्या वाढीचा एक प्रकारे काय हा निर्देशांक. आता मग ग्राहक वेगवेगळे असू शकतात किंवा एक प्रकारे ग्राहकांच्या किमती कशा वाढतात त्याच्यानुसार आपल्याकडे जे मजुरीचे दर आहेत तर ते सुद्धा ठरवले जातात. समजा मग इंडस्ट्रीमध्ये कोणतरी वर्क करत असेल, त्याला आयडब्ल्यू आपण म्हणलं, किंवा एल म्हणलं तर ॲग्रिकल्चर लेबर. मग कृषीमध्ये किंवा शेतीमध्ये काम करणाऱ्या मजुरांचा समजा आपल्याला मजुरी दर ठरवायचा, तर तो कसा ठरवायचा की ग्राहकांच्या किमती, म्हणजे वस्तूंच्या किमती जेवढ्या वाढतील, म्हणजे आपण ज्या वस्तू आणि सेवा विकत घेतो तर त्याच्या तुलनेत तेवढा मजुरी दर असला पाहिजे ना. किंवा एक प्रकारे रुरल लेबर, आर एल सुद्धा, तर ह्यांचा सुद्धा आपण काय करतो, मजुरी दर ह्या किमतींवरून ठरवत असतो. मग आपल्याला प्रश्न काय विचारलं की औद्योगिक कामगारांचा मजुरी दर कसा ठरवायचा, याच्या बाबतीत आपल्याला काही स्टेटमेंट दिलेले आहेत. तर आपण वन बाय वन बघूया. पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय आणि आपल्याला कोणतं ट्रू आहे असं विचारलेलं. आता बघा, पहिलं जर स्टेटमेंट आपण बघितलं काय म्हणले, हे भारतातील सर्व कामगारांना लागू होते, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतेही असू द्या. आता एक लक्षात घ्या, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आपण आयडब्ल्यू इथं म्हटलं किंवा ॲग्रिकल्चर लेबर म्हटलं, रुरल लेबर, तर इंडस्ट्रियल वर्कर ऍक्च्युली कोणाला म्हणायचं, म्हणजे औद्योगिक कामगार कोण हाच मोठा प्रश्न आहे.
तर याच्यामध्ये औद्योगिक कामगार आपण बेसिकली काही महत्वाच्या उद्योग आहेत, काही महत्वाचे उद्योग आहेत त्यात काम करणाऱ्यांनाच उद्योग म्हणतो. त्यामुळे भारतातल्या सगळ्या कामगारांना कसं लागू होईल ते? समजा एखादी व्यक्ती कृषीमध्ये काम करते आणि त्यांना पण आपण कामगार म्हटलं, पण औद्योगिक कामगार कसे होतील ते? म्हणजे याचा अर्थ त्यांना हा निर्देशांक लागू नाही होणार. हे लक्षात घ्या. बरेच जण इथं फसले होते की मग सगळ्या कामगारांना लागू होतो कारण मग औद्योगिक कामगार आपलं म्हणू शकतो. तर बिलकुल नाहीये. सर्व कामगारांना नाही लागू होत. काही मोजक्या कामगारांना तो लागू होऊ शकतो जे की त्या स्पेसिफिक इंडस्ट्रीत काम करतात. ते कोणते आहेत आपण बघूया. आपल्या नोट्सकडे आपण जाऊ. पण इन जनरल लक्षात घ्या ना की एखादी व्यक्ती समजा कृषीमध्ये काम करते, तर त्या व्यक्तीला तो लागूच नाही होणार. तर औद्योगिक कामगार स्पेशली म्हटलं इथं. सो उत्तराचा भाग होणार नाही. पर्याय क्रमांक 1 गेला, पर्याय क्रमांक 4 गेला. राहिला फक्त क आणि ड. याचा अर्थ ब बाय डिफॉल्ट काय आहे? चुकीचं आहे. मग ब मध्ये काय म्हणले? केवळ वेतन निश्चिती करण्यासाठी वापरले जाते. सॉरी, केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी. आता एक लक्षात घ्या, मिनिमम वेजेस ऍक्ट आहे आपल्याकडे. मिनिमम वेजेस ऍक्ट आहे. तर तो कधीचा आहे? 1948 चा आहे. याच्यानुसार आपण काय करतो की एखाद्या ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्तीसाठी कमीत कमी वेतन किती असलं पाहिजे हे ठरवतो. मग ग्राहक किंमत निर्देशांक पण जर किमान वेतन ठरवण्यासाठी असेल तर उपयोग काय ना? तर याचा अर्थ काय? इथं ज्या किमती वाढतात, जी चलनवाढ होते आपल्याकडे, जे इन्फ्लेशन होतं, तर त्याचा मुख्यतः विचारात घेतलं जातं. किमान वेतन तर कायद्यानुसार आपण ठरवतोच. पण महत्वाचा हा इंडेक्स कशासाठी? की जी चलनवाढ आपल्याकडे होती, तर चलनवाढीला आपल्याकडे विचारात घेण्यासाठी आपण हा इंडेक्स ठरवत असतो त्यामध्ये. त्यामुळे ब स्टेटमेंट बाय डिफॉल्ट काय झालं आपलं? चूक झालेलं आहे. आता बघा, राहिला प्रश्न क की ड. आता क मध्ये काय म्हणलंय? हे काय आहे? तर वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही म्हटलेलं आहे. हे काय आहे? तर वस्तू व सेवांच्या एका किमान निश्चित बास्केटवर. थोडक्यात काय? ग्राहकांसाठी लागणाऱ्या एकूण वस्तू की एकूण सेवा ज्या आहेत, तर त्यांची एक प्रकारे काय एक लिस्ट असेल आणि ह्या लिस्टमध्ये काय त्या लिस्टवरून आपण काढू शकतो की कोणत्या वस्तूच्या किमती कशा बदलतात किंवा कोणत्या सेवांच्या किमती कशा बदलतात. पण इथं म्हणले की कधीही बदलत नाही हेच चुकीचं आहे. कारण इन्फ्लेशन अगेन किंमत निर्देशांक हा महत्वाचा काय की किमती बदलत असतात. किमती ह्या फ्लेक्झिबल असतात. जर समजा 2020 मधल्या किमतींचा विचार केला आणि आज 2025 चा विचार केला, किमती नक्कीच बदललेल्या आहेत. मग किमती बदलल्या आहेत म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं होतं ना. निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही म्हटलं. याचा अर्थ काय? वस्तू आणि सेवांचे ऍडिशन प्लस मायनस होऊ शकतं. एखादी वस्तू समजा प्रोडक्शन नवीन सुरू झालं, एखाद्या वस्तूचं प्रोडक्शनच बंद झालं, तर त्यामुळे काय इथं क स्टेटमेंट सुद्धा चुकीचं येतंय. राहतो पर्याय काय? ड. औद्योगिक कामगारांना वाजवी किंमत वेतन जे आहे तर ते मिळून म्हणजे एकतर किमान म्हणजे वाजवी किंमत वेतन म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इथं पर्टिक्युलर शब्द काय वापरलेला आहे की त्यांना फेअर वेजेस मिळाले पाहिजेत. इथं मिनिमम वेजेस नाही म्हटलं. फेअर वेजेस म्हणजे काय? एकतर किमान तर मिळालंच पाहिजे पण किमती जशा वाढल्या त्यानुसार सुद्धा वेतन मिळालं पाहिजे. प्लस त्यांचं जीवनमान चांगलं राहायला मदत झाली पाहिजे. म्हणजे हे मदत करतं म्हणले. कोण मदत करतो? तर इंडस्ट्रियल लेबरचा म्हणजे सीपीआय आयडब्ल्यू. हा, सीपीआय आयडब्ल्यू मदत करतो. त्यामुळे फक्त 3 पर्याय क्रमांक 3 त्याच्यामध्ये म्हणजे फक्त ड दिले. आता गडबडीत बऱ्याच जणांचं काय होतं की इथं आपण सोडवताना आता ह्या प्रश्नावरती पण एक बारकाईने नजर टाका की आपण फक्त ड हे जे विधान आहे ते करेक्ट काढतो आणि गडबडीत आपल्या ओएमआर मध्ये मार्क करताना आपण किती नंबरला मार्क करतो? 4 नंबरलाच मार्क करतो. तर 4 नंबर पर्यायामध्ये बघा ऑप्शन्स विधानं कुठलीत अ आणि ब दिलेले तर ते उत्तर होणार नाही. तर गडबड नाही करायची. फक्त ड हे 3 मध्ये आहे त्यामुळे 3च आपला मार्क झाला पाहिजे. आपण काय करूया की आपल्या नोट्स मधला काही कंटेंट मनी टॉपिक मधला आपण बघूया. म्हणजे एक आपल्याला आयडिया येऊन जाईल. इन्फ्लेशन वगैरे हा जो टॉपिक आहे तर नक्की चलनवाढ कशी होते आणि त्याच्या बाबतीत काही घटक आपल्याला बघता येतील. तर बघा इथं प्रामुख्याने आपण बघूया की कंझ्युमर प्राइस इंडेक्स जो आहे ग्राहक किंमत निर्देशांक, तर याच्यामध्ये प्रामुख्याने वस्तू आणि सेवांचं मोजमाप केलं जातं आणि चलनविषयक धोरण ठरवण्यासाठी सुद्धा आपण त्याचा काय करतो? वापर करत असतो. आता याच्यामध्ये प्रामुख्याने बघा कुठले कुठले घटक येतात? याच्यामध्ये अन्नपेय घटक, पान तंबाखू, इंधन प्रकाश किंवा घर वगैरे या सगळ्यांच्या गोष्टी जे की काय करतात? ग्राहकांना उपयुक्त असतात. ग्राहकांच्या कन्झ्युमेबल ह्या गोष्टी आहेत. तर याचा वापर आपण करत असतो. आता बघा याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की प्रकार कुठले त्याचे? सीपीआयचे जर प्रकार बघितले सीपीआय आयडब्ल्यू ज्याच्यावरती आपल्याला आता क्वेश्चन आलेला आहे इंडस्ट्रियल वर्करचा आणि त्याचबरोबर ऍग्रिकल्चर लेबर आहे बघा शेतमजुरीचा किमान दर ठरवणं त्याचबरोबर काय इतर. तर तसंच इथं बघा रुरल लेबरच्या बाबतीत आहे किमान मजुरीचा दर ठरवायचा प्लस किमतीच्या वाढतात तो आहे आणि एक प्रकारे अर्बन नॉन मॅन्युअल म्हणजे जे की
मॅन्युअली वर्क होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंडस्ट्रियल वर्करची डेफिनेशन इथं बघा, लगेच आपल्याला आपल्या प्रश्नाबद्दल क्लॅरिटी येईल की इंडस्ट्रियल वर्कर कोणाला म्हणायचं, एम्प्लॉयड इन एनी वन ऑफ द 7 सेक्टर्स. सो 7 घटक आहेत की तिथं काम करणाऱ्या लोकांनाच आपण औद्योगिक कामगार म्हणू शकतो. आणि ते कुठले कामगार, की जे मॅन्युअली काम करतात, म्हणजे विदाउट मशीन. म्हणजे दिस इंडेक्स काय करतोय, कव्हर ओनली मॅन्युअल वर्कर्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर इन्कम. म्हणजे थोडक्यात काय, ज्या ठिकाणी मशीनवरती काम नाही, जिथं माणसं स्वतःच्या अंगमेहनतीने काम करतात, तर त्यांना आपण एक प्रकारे इंडस्ट्रियल लेबर म्हणतो. ते कुठले, मग फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक, माइन्समध्ये काम करणारे, प्लांटेशन म्हणजे जे आपण लागवड क्षेत्र वगैरे म्हणतो ते आहे, रेल्वे आहे, पब्लिक मोटर ट्रान्सपोर्ट आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेशन आहे, आणि एक प्रकारे डिस्ट्रीब्युशन. त्याचबरोबर पोर्ट्स आणि डॉकयार्ड्स जे आहेत, डॉक्स. तर या घटकात काम करणाऱ्यांनाच आपण काय म्हणतो, इंडस्ट्रियल वर्कर म्हणतो. त्यामुळे प्रश्नातलं हे विधान पुन्हा एकदा बघा, इट अप्लायज टू ऑल वर्कर्स. इथं जे म्हटलेलं आहे ना, इट अप्लायज टू ऑल वर्कर्स इन इंडिया रिगार्डलेस देअर सेक्टर, काही संबंध नाहीये. इथं 7 सेक्टर महत्वाचे, त्यामुळे हा ऑप्शन गेला. तसेच बघा, सोलली यूज टू डिटरमाइन मिनिमम वेज नाहीये. मिनिमम वेज प्लस आपल्याला काय, चलनवाढ कशी होती तर ते बघायचे. आणि एक लक्षात घ्या, बी आणि डी तुम्हाला कॉन्ट्रास्ट दिसतोय का इथं, बी आणि डी मध्ये. इथं काय म्हणले, डी मध्ये इट हेल्प्स इन्शुअर इंडस्ट्रियल वर्कर टू रिसीव्ह फेअर वेजेस, आणि इथं मिनिमम वेजेस म्हटले. फेअर वेजेसचा अर्थ काय होतो, मिनिमम वेजेस प्लस चलनवाढ होऊन जे काय किंमत वाढली, तर त्या किमतीनुसार त्यांना वेतन मिळालं पाहिजे. सो उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 ओनली ड. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. बघा आता हा नेक्स्ट क्वेश्चन रिपीट आहे. बघा काय म्हणले, कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन नाही. तुम्हाला जर आठवत असेल तर आधीच्या पेपरमध्ये आपण काय बघितलं होतं, की आरबीआयचं एक प्रकारे कुठलं हे नाहीये, आपण काय म्हणतो त्याला, संख्यात्मक परिणाम नाही, असा एक प्रश्न होता बघा. संख्यात्मक साधन नाहीये असं प्रश्न होता. आणि त्याच्यात ऑप्शन होते, CRR होतं, SLR होतं ऑप्शन, त्याच्यात रेपो ऑप्शन होता, आणि त्याच्यामध्ये एक नैतिक समजावणी हा एक ऑप्शन होता, आणि तोच उत्तर होता. आपण एवढं पण म्हणलं होतं की जर बँकेला समजा मार्केटमधल्या पैशावरती कंट्रोल करायचा आहे, पैसा जर कंट्रोल करायचा, त्याच्यामध्ये ते संख्यात्मक साधने वापरतात. म्हणजे काय, समजा रेपो रेट वाढवला, रेपो रेट कमी केला, त्यानुसार पैशाचा फ्लो मार्केटमधला कमी जास्त होत असतो. सेम CRR SLR चा रेट वाढला तर काय होत असतं, बँकेकडला पैसा कमी जास्त होतो. म्हणजे ते कुठले साधनं झाले, संख्यात्मक. आता इथं प्रश्नात काय विचारलं की गुणात्मक साधनं काय. आता गुणात्मक साधनं म्हणजे काय, की जिथं थेटपणे पैशावरती इम्पॅक्ट करत नाही, पण एक प्रकारे बँकांच्या कामकाजावरती इम्पॅक्ट होत असतो, असा कुठला घटक आहे. तर त्यामध्ये बघा, प्रामुख्याने आपण जर ऑप्शन वरून गेलो, जसं की उपभोग कर्जाचं नियंत्रण, कंट्रोल ऑन कन्झ्युमर क्रेडिट, म्हणजे कंझ्युमर च्या क्रेडिटवरती किंवा कर्जावरती कंट्रोल करणं म्हणजे काय, एक प्रकारे काही बंधनं घालणं, किंवा एखादं कर्ज महाग करणं. महाग करणं म्हणजे एक प्रकारे काय, तर कृषीचे कर्ज स्वस्त आणि गाड्या वगैरे यांचे कर्ज महाग करणं, याला काय म्हणतो आपण, एक प्रकारे गुणात्मक साधन. थोडक्यात आपण काय करतो, ते डिफरन्शिएशन केलं वेगवेगळ्या कर्जांमध्ये, तर हे काय झालं, गुणात्मक साधन झालं. आपल्याला प्रश्नात काय विचारले, कोणतं नाही हे विचारलंय. याचा अर्थ, प्रश्नाचा अर्थ काय होतो, की कोणतं खालीलपैकी संख्यात्मक साधन आहे. म्हणजे क्वालिटेटिव्ह कोणतं नाही हे विचारलं, याचा अर्थ क्वांटिटेटिव्ह कोणतं हे विचारलं. मग पर्याय क्रमांक 1 काय झालं, गुणात्मक झालं. दुसरं काय, आदेशांच्या मार्फत नियंत्रण. अगेन काहीतरी आदेश जर काढला, डायरेक्टिव्ह काढले, म्हणजे एक प्रकारे नियमावली काढली बँकेने, तर ती काय झाली, गुणात्मक झाली. नियम काय, ते कुठल्या पर्टिक्युलर संख्येवरती कंट्रोल नाही करत, त्यामुळे हे गुणात्मक साधन झालं. तिसरं काय, कर्ज तारण सीमांचे नियमन, रेग्युलेशन ऑफ मार्जिन रिक्वायरमेंट. आता याचा अर्थ काय होतो, समजा तुम्ही गोल्ड लोन घेतलं, आणि गोल्ड लोन तुमच्याकडे समजा 1 लाख रुपये किमतीचं सोनं आहे, पण तुम्हाला 1 लाख रुपयाचं लोन मिळतं असं नाहीये, म्हणजे ते मिळतच नाही, बँक तुम्हाला देत नाही. मग एकतर 80,000 वगैरे देईल, किंवा त्याच्यापेक्षा कमी देईल, किंवा जो काय रेट ठरलाय, मग याच्यामध्ये बँक प्लस मायनस करू शकते. म्हणजे थोडक्यात काय, मार्जिन एकदा ठरवून घ्यायची, म्हणजे काय की एक्झॅक्ट तुम्हाला किमतीमध्ये तेवढं मिळणार नाही. म्हणजे हे सुद्धा काय झालं, गुणात्मक साधन झालं. आणि राहिला प्रश्न चौथा ऑप्शन, ओपन मार्केट ऑपरेशन. ओपन मार्केट ऑपरेशन, खुल्या बाजारातील व्यवहार. तर हा काय झाला, पत नियंत्रणाचं संख्यात्मक साधन झालं. आता हे कसं वर्क होतं, याची एक झलक आपण आपल्या एकदा नोट्स मधून बघूया, की खुल्या बाजारामध्ये नक्की कसं याच्यामध्ये ऑपरेशन्स केले जातात. त्याची एकदा तुम्हाला डायग्राम बघितली की लक्षात येईल लगेच नक्की, बँक कसे ऑपरेशन हे राबवत असते. ओपन मार्केट ऑपरेशन बेसिकली काय असतं, आता इथं काय आपल्याला इथं दिले प्रश्नामध्ये, की ही सेंट्रल बँक दिली.
सेंट्रल बँक म्हणजे समजा आपण समजा की इथं आरबीआय आहे आपलं आणि इथं मार्केट आहे. मग एक तर आरबीआय काय करते, काहीतरी खरेदी करेल किंवा काहीतरी सेल करेल म्हणजेच विक्री करेल. आता ह्याला आपण ओपन मार्केट ऑपरेशन म्हणतो. पण काय करते, आता मार्केटमधल्या ज्या बँका आहेत, तर इथं म्हणूया की आपल्या ज्या रेग्युलर बँका आहेत, आपण ज्यांच्याकडे सुविधा किंवा सेवा घेतो, तर त्या बँका. तर बऱ्याच वेळा काय होतं, जर समजा आता मार्केटमध्ये जर समजा एखादी मंदी आहे, इथं आपण मंदी म्हणूया आणि इथं आपण तेजी म्हणूया. ठीक आहे. तर तेजी असेल मार्केटमध्ये, तर तेजीच्या वेळेस आरबीआय काय करते, तर आपल्याकडे असणाऱ्या गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते. म्हणजे कशासाठी, टू रिमूव्ह मनी फ्रॉम मार्केट. म्हणजे थोडक्यात काय, जर मार्केटमध्ये तेजी आहे आणि खूप काय झाली, चलन वाढ झाली, म्हणजे खूप सारी महागाई झाली, खूप सारा पैसा आहे मार्केटमध्ये आणि त्याच्यामुळे किमती लोक खरेदी करतायत, तेवढा सप्लाय होत नाही आणि म्हणून किमती वाढतात. तर आरबीआय काय करते, त्यांच्याकडे असणारे एक प्रकारे गव्हर्नमेंट सिक्युरिटी विकते. गव्हर्नमेंट सिक्युरिटी म्हणजे आपण समजूया की एखादा बॉन्ड गव्हर्नमेंटने विकला, म्हणजेच कोणी आरबीआयने विकले. बॉन्ड विकला म्हणजे काय, तर बॉन्ड बँकांकडे द्यायचा आणि बँकांकडून त्याच्या बदल्यात पैसे आपल्याकडे घ्यायचे. म्हणजे काय झालं, मार्केटमधला पैसा काढून घेतला. पण हे कधी होतं, जेव्हा इन्फ्लेशन असतं, तेव्हा चलनवाढ असते तेव्हा. आणि दुसऱ्या बाजूला समजा हे जर नाही झालं आणि जेव्हा मंदी असते मार्केटमध्ये, तर आरबीआय काय करते, स्वतः काय करते, तर मार्केटमधल्या सिक्युरिटी जे बॉन्ड विकलेले असतात, तर ते बॉन्ड स्वतःकडे विकत घेते आणि त्याच्या बदल्यातला पैसा हा बँकांना देते. आता ह्या व्यवहारावरती वेगवेगळे चार्ज लागतात, तो भाग वेगळा. पण जनरली समजून घ्या की ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, तर जेव्हा मंदी असेल तेव्हा मार्केटमध्ये मार्केटमधून सिक्युरिटी खरेदी करून बँक मार्केटमध्ये पैसा ओतते, म्हणजेच बँक म्हणजे आरबीआय ओतते. आणि जेव्हा खूप तेजी असेल तेव्हा मार्केटमधला पैसा खरेदी करायचा असेल, तर तेव्हा स्वतःकडले बॉन्ड विकत असते. तर त्या बॉन्डच्या बदल्यात पैसा आहे, कारण ते बॉन्ड तर आपण रेग्युलर आपल्या खर्च पाण्याला वापरत नाहीत. त्यामुळे तिथे एक पैशावरती कंट्रोल येत असतं. आणि हे साधन म्हणजेच काय झालं, तर संख्यात्मक साधन झालं. मार्केटमधला जो काही पैशाची संख्या आहे, तर त्या पैशाच्या संख्येवरती कंट्रोल आणण्यासाठी महत्वाचा घटक आहे. ठीक आहे, आलं लक्षात. तर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला याच्यावरती हे प्रश्न येतात. तर खुल्या बाजारातलं हे व्यवहाराचं महत्वाचा घटक झाला. आता बघा पुढचा 23 नंबर क्वेश्चन. हा क्वेश्चन काय बरोबर आहे याच्याबाबत आपल्याला विचारलाय आणि दोन स्टेटमेंट इथं दिलेले. आता बघा, एक प्रश्न काय विचारला की भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 ला झाली. म्हणजे एक जनरल स्टेटमेंट आपल्याला त्यांनी दिलंय. सेकंड स्टेटमेंट काय दिले, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे म्हटलेलं. आता यामध्ये बघा, प्रामुख्याने एक जनरल स्टेटमेंट दिलं आणि एक काय दिलं की आपल्याला रेग्युलर म्हणजे एक आपल्या करंट बेसचं इथं प्रश्न दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की हे जे आपलं महामंडळ वगैरे हे जे आहे, म्हणजे हस्तोद्योग विकास महामंडळ, तर हे 1958 ला स्थापना झाली. अगदी बरोबर आहे. आता हे जर माहिती नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की प्रश्न, मग हे बरोबर असेल का चुकीचं असेल का, हा प्रश्न पडतो. पण मोस्ट ऑफ टाइम काय करायचं की जर समजा इनकेस तुम्हाला माहिती नसेल, अगेन हा अप्रोचचा थोडासा भाग झाला, इनकेस तुम्हाला माहिती नसेल तर शक्यतो करेक्शनकडे जायचं, म्हणजेच करेक्ट असण्याच्या पॉसिबिलिटीकडे आपण जायला हवं. आता राहतो प्रश्न, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना रिसेंटची योजना सुरू झालेली आणि तुम्ही याच्याबद्दल करंटमध्ये पण वाचलेलं असावं. पण बऱ्याच जणांना इथे इश्यू काय झाला की एकतर आता इथं डेट नाही विचारली म्हणून ते बेटर आहे की त्याच्याबद्दल आपल्याला काही इथं दिलेलं नाही. पण यामध्ये प्रामुख्याने बघितलं तर एक प्रश्न महत्वाचा होता की सेंट्रल स्पॉन्सर आहे का नेमकं सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आपण योजनेबद्दल एक बेसिकली बघूया. पीएम विश्वकर्मा म्हणजेच काय, पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान ही एक जे आपल्याकडे पारंपरिक कारागीर जे आहेत, कारागीर, तर त्यांच्या सन्मानासाठी आहे किंवा त्यांना प्रशिक्षण साधन किंवा त्यांच्याकडे जे इन्स्ट्रुमेंट्स वगैरे असतात, तर ते देण्यासाठीची ही योजना आहे. तिलाच काय म्हटलं जातं, तर पीएम विकास योजना. पीएम विकास योजना, तर याचा हा फुल फॉर्म आहे विश्वकर्मा सन्मान स्कीम. ठीक आहे. कधी सुरू झालेली, 2023 मध्ये. 2023 महत्वाचं आहे, पुन्हा विचारलं तर आपल्याला माहिती असावं. आता राहतो प्रश्न की मग ही नक्की सेंट्रल सेक्टर आणि सेंट्रल स्पॉन्सर याच्यामध्ये नक्की काय फरक आहे. तर यामध्ये बघा, प्रामुख्याने सेंट्रल स्पॉन्सर आणि सेंट्रल सेक्टर याच्यातला जर बेसिक म्हणजे जनरल लेवलला फरक बघितला तर आयोगाने काही प्रश्नांमध्ये खूप असं वेगवेगळं विचारलं. आता सेंट्रल सेक्टर जर म्हणलं, याच्यात जर फरक बघितला, सेंट्रल स्पॉन्सर म्हणजे जनरली कसं असतं की सेंटर आणि स्टेटमध्ये याचं फंडिंग काय असतं, तर हे डिस्ट्रीब्युशन असतं.
म्हणजे केंद्राने काही खर्च करायचा आणि राज्याने काही खर्च करायचा. आणि सेंट्रल सेक्टर आपण जे म्हणतो किंवा सेंट्रल स्कीम्स आपण म्हणतो, सेंट्रल सेक्टर जेव्हा म्हणतो तेव्हा 100% ही काय असते, केंद्र पुरस्कृत असते किंवा केंद्राची योजना असते. तर इथं थोडंसं कन्फ्युजन होतं. आयोगाने मात्र त्याला कन्सिडर केले, करेक्ट केलेले. तर इथं तसं बघितलं म्हणजे ही केंद्राचीच योजना आहे आणि केंद्र त्याच्यावरती खर्च करतं. पण मे बी आता त्याच्यात सब कॅटेगरी जर आपण बघितल्या तर ते आपल्याला काही ठिकाणी बघायला मिळेल की इथं काही राज्याचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे. तर हा एक थोडासा फरक केला आणि त्याच्याहून बरेच जण कन्फ्युजन होऊन मुलांनी चुकीचं केलेलं होतं. तर शक्यतो मग आयोग याच्यात आपल्याला फसवत नाही मुद्दामून. म्हणजे आयोगाचा जर ट्रेंड बघितला तर सेंट्रल सेक्टर आहे की सेंट्रल स्पॉन्सर आहे याच्यात फसवत नाहीये. त्यामुळे जनरलिस्ट वेने याला कन्सिडर करायचं हे लक्षात घ्या. ठीक आहे. इथं अ आणि ब दोन्ही विधानं करेक्ट आहेत. सो पर्याय क्रमांक 3 आपला इथं बरोबर आहे. अ आणि ब इथं हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आपला पॉप्युलेशन या टॉपिकवरती काय म्हणलेलं आहे की लोकसंख्येच्या अभ्यासामध्ये सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? आता पॉप्युलेशन मध्ये तुम्ही काय बघता, थेरीज बघतो आपण. कुठल्या? लोकसंख्येच्या संक्रमण सिद्धांत बघत असतो. आणि संक्रमण बेसिकली कशावरती डिपेंड असतो? बर्थ रेट कमी जास्त किती होतंय, डेथ रेट कमी जास्त किती होतंय, आणि एक प्रकारे त्याचाच एक भाग आपण जर म्हणलं तर आपल्याकडे मायग्रेशन कसं होते किंवा लोकसंख्येचं स्थलांतर झाल्यामुळे कुठली लोकसंख्या वाढते, ग्रामीणची वाढते की शहरीची वाढते, हा एक घटक असतो. आता बघा, प्रश्नाचा जर विचार केला तर त्याला आपण एलिमिनेशन वापरू शकतो का? बघा, जन्मदर, माता मृत्यूदर म्हटले. फक्त मातांचा विचार होतो का लोकसंख्येमध्ये? ओव्हरऑल लोकसंख्येमध्ये सगळेच लोक येणार आहेत, त्यामुळे हा ऑप्शन कट झाला. 2 नंबरमध्ये काय म्हणलंय? जन्मदर, मृत्यूदर आणि अर्भक मृत्यूदर म्हणजेच इन्फंट मॉर्टॅलिटी रेट. म्हणजे अगेन इथं काही लिमिटेड झालं. डेथ रेट, बर्थ रेट बरोबर आहे. आणि पुन्हा परत इन्फंट मॉर्टॅलिटी म्हणजे इथं डेथ रेट डबल आला ना, आणि हाफ हाफ म्हणजे एक छोटासा घटक आला आणि एक परत मोठा घटक. सो हे सुद्धा विधान चुकीचं आहे. राहिला प्रश्न 3 नंबर ऑप्शन बघा. काय म्हटलंय? जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. आता जन्मदर, मृत्यूदर तर हे यायलाच पाहिजे. स्थलांतर आपल्याकडे सतत बदलणारा घटक आहे का? तुम्ही म्हणला अर्भक मृत्यूदर वगैरे पण आहे. पण डेमोग्राफिक ट्रान्झिशन किंवा संक्रमण सिद्धांताचा विचार केला तर महत्वाचं स्थलांतर आहे आणि त्यामुळे सुद्धा लोकसंख्येमध्ये प्लस मायनस होत असतं. त्यामुळे हा ऑप्शन अगदी बरोबर आहे. राहिला प्रश्न चौथ्या ऑप्शनचा. तर काय म्हणलेलं याच्यामध्ये? जन्मदर अगेन माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू म्हणजे इथं काय, तर जनरल मृत्यूदर आलेला नाहीये. सो लक्षात घ्या नेहमी, लोकसंख्येमध्ये सतत बदल, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे 3 घटक प्रायोरिटीने लक्षात ठेवा. आणि लोकसंख्या संक्रमण सिद्धांत आपल्याकडे जी थेरी आहे, जे आपण करतो, तर ते महत्वाचं आहे. याच्या थेरीमध्ये आपल्याला माल्थसचा सिद्धांत माहिती पाहिजे. लोकसंख्या कुठल्या पटीने वाढते? तर ती भूमितीय भूमितीय पद्धतीने वाढते. कशी वाढते? 2, 2चे 4, 4चे 8, 16, 32, 64 अशा पद्धतीने लोकसंख्या वाढत जात असते. आणि माल्थसनुसार अन्नधान्य जे आहे, अन्नधान्य कसं वाढतं? तर मग 2, 3, 4, 5 म्हणजे थोडक्यात काय, अन्नधान्य शेतीमधून उत्पादन होण्याला लिमिटेशन्स. पण लोकसंख्येवर लिमिट नाही ना. लोकसंख्या मल्टिप्लिकेशन मध्ये भूमिती रचने किंवा जॉमेट्रिक पद्धतीने वाढत असते. हे आपल्याला पुन्हा एकदा विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन हा करंट बेसिसचा आलता आणि याची चर्चा पण भरपूर झाली होती. आपण बघितलं पण असेल की करंट अफेअरमध्ये आपण वाचलेलं असणार आहे. काय म्हटलेले की IMF नुसार 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातल्या सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था किंवा श्रीमंत अर्थव्यवस्था क्रम. थोडक्यात काय, GDP नुसार अर्थव्यवस्थांचा क्रम आपल्याला विचारला. आपल्याला इन जनरल माहिती आहे, पर्चेसिंग पॉवर पॅरिटीनुसार आपल्याला कोण मोठं बघायला मिळतं? तर म्हणजे थर्ड नंबरला भारत आहे हे तर माहिती. म्हणजे एक प्रकारे खरेदी क्षमता जी आहे, खरेदी शक्ती जी आहे, तर त्याच्यानुसार भारत कितव्या क्रमांकाला? तिसऱ्या. पण श्रीमंतानुसार किंवा जीडीपी नुसार जर आपण इकॉनॉमीचा जर वाटा बघितला किंवा त्यांची जर रेंज बघितली तर सगळ्यात मोठी आपल्याला माहिती आहे अमेरिका आहे, नंतर चायना आहे, आणि त्याच्यामध्ये मग जर्मनी, जपान आणि UK वगैरे. युकेला आपण सरपास केलं होतं, म्हणजे युनायटेड किंगडमला आपण क्रॉस करून आलतो. इव्हन आपण चौथ्या नंबरला पण आलतो. इव्हन आत्ताचे जर आकडे बघितले, आता जेव्हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, रिसेंटच्या आकड्यानुसार पुन्हा एकदा भारत 5व्या क्रमांकाला दाखवते. मध्यंतरी आपण 4थ्या क्रमांकाला आलतो जपानला क्रॉस करून. जपान की जर्मनी एक्झॅक्ट आठवेना, पण करंटमध्ये आहे बघा. तर असंही थोडंसं अपडाऊन होत राहतं की आपल्या जीडीपी मध्ये किती भर पडली.
सगळ्यात महत्वाचं आहे की 5 आपल्याला योग्य क्रम विचारलेला आहे आणि आपण काय झालं की 5व्या क्रमांकाला तर आहोतच पण चौथ्यालाही आपला सरप्राईज झालता. सो आपल्याला आता इलिमिनेशनने जायचं. भले तुम्हाला समजा माहिती नाही किंवा करंटमध्ये तुम्ही वाचलं असेल तर बघा इथं चीन, अमेरिका, जर्मनी, भारत चौथ्याला दिले. पण एक वेळेस तुम्हाला चीन पहिले का अमेरिका पहिले हे जर माहित नसेल तर थोडंसं प्रॉब्लेम होऊ शकतो. अमेरिका सगळ्यात जास्त मोठे जीडीपी नुसार एक लक्षात घ्या. सो इथं चायना एक नंबरला नाहीये. इथं अमेरिका एक नंबरला पण लगेच 2 नंबरला भारत कसा येईल? त्यामुळे हा ऑप्शन सुद्धा कटला पाहिजे. अगेन जर्मनी एक नंबरला दिले, अमेरिका 2 आणि भारत 3 ला दिले. जर्मनी पण 1 ला येऊ शकत नाही आणि भारत पण 1 ला येऊ शकत नाही म्हणजे भविष्यात यायला काहीच हरकत नाहीये. पण सध्याच्या घडीला तरी ते नाही येत. त्यामुळे आपण थेटपणे काय होतो तर उत्तरापर्यंत पोहोचतो. पर्याय क्रमांक 4 अमेरिका आहे, चीन आहे, जर्मनी, जपान आणि भारत 5व्या क्रमांकाला. हे कधीच आहे? IMFच्या 24च्या आकड्यानुसार. आत्ताचे आकडे वेगळे म्हणजे आता जर करंटचे तुम्ही आकडे बघाल एक प्रकारे जीडीपी नुसार तर त्याच्यामध्ये अगेन USA 1 नंबरला आहे, 2 नंबरला चायना आहे, त्याच्यामध्ये जपान 3 नंबरला दाखवते म्हणजे आता जे करंटचे मी डेटा बघितला त्यानुसारचा तरी. त्याच्यामध्ये जर्मनी 4 नंबरला आहे आणि मग इंडिया 5 नंबरला बघायला मिळते. पण या प्रश्नाच्या उत्तरावरती आपण जर गेलो तर अगेन तुम्हाला माहिती नसेल तर काही बेसिक जे आपल्याला अंडरस्टँडिंग असतं त्याच्यावरून सुद्धा आपण उत्तर सोडवू शकतो किंवा आपल्याला ह्या प्रश्नाला अटेम्प्ट करता येऊ शकतं. ठीक आहे, राहील लक्षामध्ये? येस. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. बघा हा क्वेश्चन सुद्धा स्टार मार्क झाला पाहिजे. बऱ्याच जणांना ह्या प्रश्नाने त्रास दिला आणि खूप जणांचे मे बी रिझल्ट पण याच्यामुळे गेले असतील. थोडक्यामध्ये विजय केळकर समितीचा अहवाल डॅश डॅशशी संबंधित आहे हे लक्षात घ्या. विजय केळकर समिती तसे तर केळकर समिती खूप सेक्टरमध्ये वेगवेगळ्या पण ऑप्शन जर आपण बघितलं त्याच्यामध्ये 2002 ची आपल्याला डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भातली समिती आहे. मग याचा अर्थ काय? डायरेक्ट टॅक्स इनडायरेक्ट टॅक्स त्याच्या संदर्भाने शिफारसी केल्या होत्या त्यांनी. मग यामध्ये बघा प्रशासकीय सुधारणेची होती का समिती? नव्हती. व्यापार विषयक सुधारणा समिती नव्हती. बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम झाला वित्तीय क्षेत्रातील सुधारणा आणि अप्रत्यक्ष. आता प्रॉब्लेम काय आहे ना की वित्तीय क्षेत्र म्हणजे मग आपण घेतलं की आपल्याला वाटतं सगळंच आलं म्हणजे मग ह्याच्यात टॅक्स पण येणार ना. पण मग जर स्पेसिफिक आपल्याला आयोगाने विचारल्यात काही गोष्टी तर त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 2 इनडायरेक्ट टॅक्सच्या रिफॉर्म संदर्भात ही समिती होती. त्यामुळे स्पेसिफिक लक्षात घ्या काही गोष्टी की थेटपणे आपल्याला इथं उत्तरापर्यंत जाता येतं. फायनान्शियल सेक्टरमध्ये म्हणले तर मग आपल्याला नरसिंह समिती माहिती आहे. नरसिंह समिती तर तसा तो प्रश्नाचा भाग होतो. तर आपण आता केळकर समितीच्या बाबतीत जर काही घटक बघायचे झाले तर थोडक्यात बघूया. तर येस बघा 2002 ची विजय केळकर समिती आपल्यासाठी महत्वाची आहे. तर विजय केळकर समिती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भातली होती आणि याच्यामध्ये प्रामुख्याने विक्री करावरती वॅट लावावा ही महत्वाची शिफारस ही इनडायरेक्ट टॅक्सच्या संदर्भाने आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर मग कर आकारणीचा पाया जो आहे जो बेस आहे तर तो विस्तृत करावा याच्या बाबतची सुद्धा आपल्याला शिफारस कोणी केली होती तर विजय केळकर समितीने केलेली होती. त्यामुळे या प्रश्नाच्या बाबतीत जर बघितलं तर आपल्याला अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा समिती इथं महत्वाचा ऑप्शन आहे. 26 पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या. ठीक आहे. आता बघा 27 नंबर प्रश्न. आपले जे वेगवेगळे इंडेक्स आहेत निर्देशांक आहेत तर त्या बाबतीतला प्रश्न आहे. इथं काय म्हणलेलं आहे की मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी निर्देशांकाची संकल्पना कधी मांडण्यात आली? म्हणजे आपल्याकडे 1997 ला ह्युमन पॉवर्टी इंडेक्स आणला होता. कशामध्ये आणला होता? हा HDR मध्ये आणला होता आणि यालाच रिप्लेस करून एक प्रकारे या 1997च्या रिपोर्टला रिप्लेस करून 2010 मध्ये काय आणलेलं आहे? MPI आणलेला आहे. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणतो. सो इथं ऑप्शन काय येईल आपला? पर्याय क्रमांक 3 मानव विकास अहवाल म्हणजेच ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो 2010 चा HDR आहे तर ह्या HDR मध्ये आपण काय केलेलं आहे तर बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक ऍड केलेला आहे. याचे डायमेन्शन्स वगैरे काय तर आपण ऑलरेडी आपल्या आधीच्या याच्यामध्ये बघितलेले. आठवतंय का तुम्हाला? इथं जर आपण आलो तर बघा बहुआयामी निर्धनता निर्देशांक जर बघितला UNDP आणि OPHI द्वारे पब्लिश केला जातो. 97 मध्ये HPI आणला होता ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याला रिप्लेस करून 2010 मध्ये आपण MPI आणला मल्टी डायमेन्शन पॉवर्टी. याचे डायमेन्शन कुठले का लक्षात घ्या. बघा आरोग्य आहे, शिक्षण आहे, राहणीमान आहे. पण आरोग्यामध्ये पोषण आणि बालमृत्यू महत्वाचे आहेत. राहणीमानामध्ये हे एकंदरीत 6 घटक खूप महत्वाचे आहेत. तर याच धर्तीवरती आपल्याकडे नीती आयोगाचा सुद्धा काय आहे? MPI आहे. तर नीती आयोगाचा MPI जर आपण बघितला तर नीती आयोगाच्या MPI चे सुद्धा 3 डायमेन्शन आहेत आरोग्य, शिक्षण आणि राहणीमान.
पण याच्या निर्देशांकामध्ये मात्र इथं माता आरोग्य किंवा माता मृत्यू दर आरोग्यात हा एक पॉईंट ऍडिशन आहे आणि राहणीमानामध्ये बँक अकाउंट बँक खातं हा एक पॉईंट ऍडिशन आहे. तर हे लक्षात घ्या की नीती आयोगाचा मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स सुद्धा आपल्यासाठी महत्वाचा आहे. तर हा कधी आला? इथं 27 पर्याय क्रमांक इथं 3 तर आहे. येस. आता बघा पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न सुद्धा स्टार मार्क करून ठेवायचा आहे. खूप जणांना इथं कन्फ्युजन झालं होतं. अगेन या प्रश्नामुळे रिझल्ट गेला. तर असे प्रश्न चुकले नाहीत पाहिजे. बरेच जण चुका करतो आपण. तर लक्षात घ्या काय म्हणलेले पहिलं स्टेटमेंट, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. आता बघा नेट नॅशनल प्रोडक्ट आणि जीएनपी नेहमी लक्षात घ्या, जीएनपी आणि आपण एनएनपी एनएनपी कसा काढतो? जीएनपी मधून काय करतो आपण? घसारा वजा करतो. जर समजा आपला जीएनपी 100 रुपये असेल, जीएनपी 100 रुपये आणि आपण भांडवली वस्तू म्हणजे ज्या एखाद्या वर्षभरामध्ये एक लक्षात घ्या महत्वाचं की एक आर्थिक वर्षात जेवढं काय आपलं आउटपुट निघालेलं असते किंवा भारतीय व्यक्तींनी जे कमवलेले, आता जीएनपी मध्ये आपण काय करतो? नॅशनल म्हणजे आपल्या नागरिकांनी भारताच्या नागरिकांनी जेवढं काय कमवलेलं एखाद्या आर्थिक वर्षामध्ये तर त्याचं पूर्णतः इन्कम असतं. मग लक्षात घ्या याच्यात हे इन्कम कमवत असताना आपण ज्या मशिनरीज वगैरे वापरतो तर त्यांची झीज होत असते. मग ह्या जीएनपी मध्ये टोटल अमाऊंट जर 100 रुपये जमा झाली असेल आणि ओव्हरऑल आपण ज्या मशिनरी यूज केल्या तर त्याचा समजा घसारा 20 रुपये असेल. जस्ट एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतोय. तर मग याच्यातनं जर घसारा वजा केला तर आपल्याकडे एनएनपी मिळतो. मग एनएनपी किती झाला आपला? 80 रुपये. म्हणजे थोडक्यात काय? नेट नॅशनल प्रोडक्ट किंवा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन आपलं काय झालं? 80 रुपये झालं. म्हणजे तुम्ही कधी पण जीएनपी काढा आणि तुम्हाला जर समजा एनएनपी काढायचा, निव्वळ जर राष्ट्रीय उत्पादन काढायचं असेल तर घसारा हा वजाच करावा लागणार आहे. त्यामुळे नेहमी काय होणार आहे की हा एनएनपी कमीच भरणार आहे जीएनपी पेक्षा. मग विधान काय आहे पहिलं? स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असते. बरोबर आहे का? 100% बरोबर आहे. विधान पण आलं का लक्षात? काळजीपूर्वक ऑप्शन्स बघायचे. आता प्रॉब्लेम तुम्हाला कुठं आला की विधान ब मध्ये प्रॉब्लेम आलेला आहे या विधानामध्ये. आणि तो प्रॉब्लेम का आला ते पण लक्षात घ्या. काय म्हणलेलं आहे? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट इन्क्लुड्स डेप्रिसिएशन. आता मला सांगा आपण 100 रुपये जे एनएनपी जीएनपी काढला होता याच्यामध्ये घसारा इन्क्लूडच होता ना. घसारा याच्यामध्ये ऍडच होता. घसाऱ्याची जी काही व्हॅल्यू आहे, किंमत आहे, म्हणजे आपण समजा वर्षभरात काहीतरी एखाद्या कार वगैरे कारचं प्रोडक्शन केलं तर कार प्रोडक्शन करण्यासाठी जे काही मशीन आहेत मशीन यूज केल्या तर त्याचा घसारा ऑलरेडी याच्यात ऍड झालेला आहे म्हणजे ती किंमत आहे. जेव्हा आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट काढायचं असतं तेव्हा आपण काय करतो? ह्या जीएनपी मधून 100 मधून काय करतो? वजा घसारा करत असतो. मग हा घसारा वजा केलाय म्हणजेच आपल्याकडे शिल्लक किती राहिले? 80 रुपये राहिले. आपण काढलं 80 रुपये. म्हणजे थोडक्यात काय? हे जे 100 रुपये हे फक्त टोटल इन्कम वर्षभरातलं जरी आपल्याला वरवर दिसलं असतं तरी पण त्याच्यात आपण ज्या मशीन यूज केल्या तर त्याची पण व्हॅल्यू डिग्रेड झालेली ना. म्हणजे कुठलंही प्रोडक्शन घ्या, कुठलेही आपण जे प्रोडक्ट वापरतो तर ते त्याचा मशीन जे आपण वापरतो त्या काय मशीन याच वर्षी तयार झालेल्या असतात का? एखादी जुनी मशीन आपण यूज करतो, समजा बुक प्रिंटिंग असेल किंवा अजून मोबाईल जे काही मॅन्युफॅक्चरिंग असेल तर त्याच्या मशिनरी असतील. ह्या सगळ्या गोष्टी काय झाल्या? तर ह्या ग्रॉस नॅशनल प्रोडक्टचा एक भाग झाल्या. पण जेव्हा आपल्याला नेट नॅशनल प्रोडक्ट काढायचं असतं तर तेव्हा त्याच्यात आपण काय करतो? डेप्रिसिएशन वजा करतो. बऱ्याच जणांनी शंका इथं घेतली की जीएनपी मध्ये डेप्रिसिएशन कसं काय आलं? कसं काय आलं म्हणजे मग ते प्रोडक्शन आपण जे काढलेले थोडक्यात काय आपल्या देशामध्ये समजा कार प्रोड्यूस झाल्या, आपल्या देशामध्ये कोणीतरी काहीतरी सर्व्हिस दिली, काहीतरी बिस्लरीच्या बॉटल प्रोड्यूस झाल्या, कोणीतरी बुक पब्लिश केलं, ह्या वर्षभरातल्या सगळ्यांच्या टोटल किमतीमुळे किंवा कोणीतरी दुबईला गेलं आपल्या देशातलं आणि तिथून पैसे कमवून आणलं. थोडक्यात काय ह्या सगळ्यांनी जे काही कमवलेलं आहे ते ओव्हरऑल देशाचं म्हणजे आपला झाला जीएनपी. ठीक आहे. पण ह्या सगळ्या आता बुक तयार करत असताना, बुक प्रिंट करत असताना बुकची जी प्रिंटिंग मशीन आहे तर ही मशीन मग त्याच वर्षी प्रोड्यूस झाली होती का? नव्हती झाली. ती कधीतरी मागच्या वर्षी प्रोड्यूस झाली. त्या मशीनची तेव्हा काहीतरी किंमत असणार आहे. पण ती मशीन आपण आजही बुक प्रोड्यूस करायला वापरली याचा अर्थ त्या मशीनचा वापर केलाय म्हणजेच त्या मशीनची काहीतरी आपण किंमत यूज केलेली. सो ती किंमत आपल्या जीएनपी मध्ये ऍड झाली. मग जर टोटल जीएनपी आपला 100 रुपये होत असेल तर याच्यात काहीतरी काय दडलेलं आहे? घसारा सुद्धा दडलेला आहे किंवा ह्या मशीनची सुद्धा कॉस्ट दडलेली जी की जुनी कॉस्ट आहे. म्हणजे थोडक्यात हे विधान तुम्ही वाचा सेकंड अगेन. सेकंड विधानाचा जर तुम्ही आलात तर काय?
स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात घसाऱ्याचा समावेश असतो का? तर डेफिनेटली असतो. पण सेकंड स्टेटमेंट बघा पुढचं, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश होत नाही. कारण का? निव्वळ राष्ट्रीय उत्पादन किंवा नेट नॅशनल प्रोडक्ट आपण काढतानाच काय करतो? घसारा वजा करत असतो. घसारा आपण मायनस करत असतो. त्यामुळे हे विधान सुद्धा करेक्ट आहे. पुन्हा पुन्हा हे वाक्य वाचा आणि करेक्ट आहे का ते चेक करा. योग्य विचारले पर्याय क्रमांक 3 इथं बरोबर आहे. दोन्ही विधानं करेक्ट आहेत आणि खूप लोक इथं फसले होते. पुन्हा पुन्हा वाचा. तुम्हाला तुमच्या इथं डेफिनेशन्स वरून क्लॅरिटी डेफिनेटली येऊन जाईल. ठीक आहे. येस. आता पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे 29 नंबरचा. 29 मध्ये काय म्हणले? भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पाबाबत कोणतं विधान बरोबर आहे? भारताचं 23-24चं बजेट विचारलं. आता रिलेव्हंट आहे का हा प्रश्न? नाहीये. पण नेक्स्ट मध्ये आपल्याला भारताच्या 25-26च्या या 25-26च्या आपल्याला बजेट बद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्यातल्या तरतुदी आपण करणं आवश्यक आहे. इथं काय आता प्रश्न त्यांनी ऍक्च्युली थोडंसं मग आपल्याला फसवलेलं बघायला मिळतं. कारण इथं जर बघितलं तर भरड धान्य श्री अन्न योजना, आपल्याला माहिती श्री अन्न योजना ही सुरू केलेली किंवा भरड धान्य श्री अन्न योजना असं नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर ही जी याच्यामध्ये बाजरी किंवा मग नाचणी वगैरे हे जे मिलेट्सचे घटक आहेत तर त्याला एक प्रकारे श्री अन्न असं नाव दिलेलं बघायला मिळतं. तर हे बरोबर होतं. तसंच किसान क्रेडिट कार्डच्या बाबतीत सुविधा जी आहे तर त्याच्या बाबतीत 23,000 कोटी तरतूद करण्यात आली होती. काही रेफरन्सनुसार ती तरतूद थेटपणे बघायला मिळत नव्हती, पण अशी तरतूद होती. त्याचबरोबर बघा पशुधन मिशन करता 1,000 कोटी दिलेले नव्हते. पण बऱ्याच जणांना अगेन हा प्रश्न चुकलेला आहे. पण हा प्रश्न चुकण्यासाठीच आहे. कारण का? एक्झॅक्ट फॅक्ट्स जे आहेत बजेटमधल्या सगळ्याच्या सगळ्या आपल्या लक्षात नसतात. तुम्ही जर हे बजेटचं डॉक्युमेंट बघितलं तर ह्याच्यात बऱ्याचशा फॅक्ट्स आहेत किंवा कुठल्या सेक्टरला किती रुपये दिले. आता जर समजा आता इथं बघा एक नवीन ॲडिशन केली की स्कीम फॉर फुटवेअर आणि लेदर सेक्टरसाठी इथं काहीतरी एम्प्लॉयमेंट 22 लाख लोकांना एम्प्लॉयमेंट मिळेल, 4 लाख कोटींचं एक्सपोर्ट होईल वगैरे. तर असं स्पेसिफिक विचारलं तर आपल्याकडनं शक्यतो ते लक्षात राहत नाही. तर अशी स्पेसिफिक तरतूद आपल्याला इथं प्रश्नामध्ये विचारलेली बघायला मिळते. पण आपलं काम आहे की आपण वाचून जाणं. जर समजा त्या टाईपचा प्रश्न आला तर मग मात्र आपण त्याला अटेम्प्ट नक्की करू शकतो. ठीक आहे. तर इथं हे चुकीचं होतं तिसरं स्टेटमेंट. त्यामुळे केवळ अ आणि ब ला इथं ऑप्शन. पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला इन केस माहिती नसेल तर आपण मॅक्झिमम जातो. मॅक्झिममला जाण्याचा आपला अप्रोच असतो. आपल्या अप्रोचने आपण प्रामुख्याने गेलेला फायदा पण होतो. फक्त एखादा असा क्वेश्चन चुकू शकतो. तर हरकत नाही, तरी पण आपला अप्रोच शक्यतो मॅक्झिममचा ठेवायचा. पण अगेन आपल्या डेटावरती फोकस करायचा. डेटावरून जर जमत असेल तर ओके, नाहीतर मग आपण त्याला गो थ्रू करू शकतो किंवा ऑल ऑफ द अबोवकडे जाऊ शकतो त्यामध्ये. ठीक आहे. येस. पुढचा क्वेश्चन अगेन थोडासा लॉजिकल आणि सोपा होता. काय म्हणलेलं आहे? भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्याचे अधिकृत व्यासपीठ नाहीये म्हटलेले. थोडक्यात काय, आपण जे व्यवहार करतो तर त्याच्यासाठी ऑथराइज एखादं काय आहे प्लॅटफॉर्म आहे का आणि नाही अशा बाबतीत आपल्याला प्रश्न आहे. तर कोणता ऑथराइज प्लॅटफॉर्म नाहीये विचारलेले. म्हणजे जे फॉरेक्स ट्रान्झॅक्शन जे करतो, म्हणजे थोडक्यात काय आंतरराष्ट्रीय चलनामध्ये जे ट्रान्झॅक्शन करतो आपण त्याला काय म्हणतो? फॉरेक्स म्हणतो. फॉरेन एक्सचेंज याचा अर्थ असतो फॉर एक्सचेंज. तर कुठला असा ऑथराइज प्लॅटफॉर्म नाहीये विचारले. थोडक्यात काय गव्हर्नमेंट सुद्धा आपल्याला इव्हन तुम्ही आता बघा ऍडव्हर्टाईज वगैरे येत असते, आरबीआयची ऍडव्हर्टाईज येते. तर त्याच्यात थोडक्यात काय की रजिस्टर्ड ऑथराइज ठिकाणाहून तुम्ही पेमेंट्स वगैरे करा, अशा बाबतीतले अवेअरनेस सुद्धा गव्हर्नमेंट करते. तर या बाबतीत काय बघा इथं काय म्हणले, प्रश्नात ऑथराइज म्हटले आणि उत्तरामध्ये तर तुम्ही बघितलं तुम्हाला काही कीवर्ड सापडतात. एक मध्ये काय म्हणले? रेकग्नाइज स्टॉक एक्सचेंज. याचा अर्थ काय? मग आपल्याकडे बीएससी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, नॅशनल स्टॉक एक्सचेंज असेल, हे काय झाले? रेकग्नाइज झाले आणि विधानात काय दिले? रेकग्नाइज दिले. म्हणजे हा कोण झाला? रेकग्नाइज वाला झाला. म्हणजे एक प्रकारे ऑथराइज झाला. म्हणजे विधान हे करेक्ट आहे. आपल्याला काय विचारले? कोणतं रजिस्टर्ड नाही किंवा ऑथराइज नाही असं विचारलं. सेकंड स्टेटमेंटमध्ये काय म्हणले? प्लॅटफॉर्म ऑथराइज बाय आरबीआय. अगेन ऑथराइज शब्द आलेला आहे, इथं रेकग्नाइज शब्द आलेला आहे. आणि त्याचबरोबर 4 मध्ये सुद्धा बघा अ बँक ऑथराइज बाय आरबीआय म्हटलंय अगेन. म्हणजे तिन्ही ठिकाणी ऑथराइज रेकग्नाइज हा शब्द आला आणि विधानात सुद्धा आपल्याला ऑथराइज फक्त कोणतं नाहीये विचारलंय. तर 3 नंबर मध्ये बघा म्हणले एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफरिंग फॉरेस्ट ट्रेडिंग. सपोज की एखादी कोणीतरी फेक वेबसाईट बनवली एखादी आणि त्याच्यात त्यांनी ऑप्शन दिला की तुम्ही ऑनलाईन याच्यातून ट्रान्झॅक्शन करू शकता.
विदेशी एखादी वस्तू खरेदी करू शकता, विदेशी एखादं सेवा घ्यायची तुम्हाला ती करू शकता, किंवा कोणी हॅकर्स असतील किंवा आता सायबर गुन्हेगार आपण बघतो. बऱ्याच वेळा फेक वेबसाईट्स वगैरे असतात आणि त्याच्यात तुम्हाला काहीतरी ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचा तिथं ऑप्शन देतात, काहीतरी एकदम भारी असं डिझाईन केलेलं असतं. तर मग ते ऑथराईज झालं का? तिथं तुमची काय होऊ शकते? फसवणूक होऊ शकते. ते फेक असू शकतं. सो एनी ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसा होईल? नाही होणार. तर म्हणून आपल्याला नॉट ऑथराइज विचारलेले, कोणतं अधिकृत व्यासपीठ नाहीये असं प्रश्नात विचारलेलं. त्यामुळे प्रश्न सिंपल येतात, सोपे येतात, बारकाईने व्यवस्थित वाचायचे, आपल्याला जमतात. एखादा क्वेश्चन येतो अवघड, हरकत नाही ना, एखादा येऊ द्या. तसा प्रश्न आपला चुकला तरी पण चालेल, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण बऱ्यापैकी जे प्रश्न आहेत की ते आपल्याला उत्तरापर्यंत घेऊन जाऊ शकतात, तर ते प्रश्न आपण स्किप करायचे नाहीत, आपल्याला मार्क घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर हा 30 नंबरचा प्रश्न झाला. पुढचा बघा, अगेन सोपा प्रश्न. काय म्हणले? भारतीय राष्ट्रीय कृषी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कोणते आहे विचारलेलं. तर विपणन म्हणजे याच्यामध्ये बघा, नॅशनल ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, त्याला आपण नाफेड म्हणतो. तर ही नाफेड संस्था, आता नावातच काय, ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, म्हणजे काय, कृषीचे जे उत्पादन आहेत, शेतकऱ्यांचे जे उत्पादन आहेत, तर त्यांच्या मार्केटसाठी, त्यांच्या विपणनासाठी मदत करणारी आहे. मग मुख्य उद्दिष्ट काय असेल? कर्ज वाटप करणे असेल का? बिलकुल नाही. ग्रामीण भागात औद्योगिकरण चालना देणे असेल का? नाही. आणि ब तर कसेही त्यामध्ये उत्तराचा भाग नसणार आहेत. म्हणजे मग काय झालं? आणि ब नाहीत म्हणजे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 उडले. आपण थेटपणे उत्तरापर्यंत आलो. फक्त क, म्हणजेच काय, कृषी मालाच्या सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन. म्हणजे जे विधानात इथं दिलेले विपणन नाव दिले, इथं विपणन म्हणजेच एक प्रकारे काय, मार्केटिंग करणं ॲग्रिकल्चर. थेटपणे उघड उघड बरोबर आहे. स्वस्त दरात कृषी उत्पादन विकणे अजिबात नाहीये. उलट काय, शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळवून देणं हे उद्दिष्ट आहे. जर आपण समजा नाफेडचं उद्दिष्ट आपल्याकडे असणाऱ्या ॲग्रीच्या नोट्समधून जर बघितलंस तर एक प्रकारे बघूया आपण. येस, नाफेड बाबतीत आपल्याला इवन नाफेड असेल, ट्रायफेड असेल, तर या संस्थांबाबत आपल्याला बऱ्याच वेळा प्रश्न येऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. तर नाफेडच्या बाबतीत बघा, प्रामुख्याने काय आहे? तर स्थापना कधीची नाफेडची माहिती आहे कोणाला? माहिती आहे? तर 2 ऑक्टोबर 1958 ची स्थापना आहे. 2 ऑक्टोबर 1958. सगळ्यात महत्त्वाचं, सहकारी तत्वावर विपणनाच्या सुविधा देणं, शासनाच्या द्वारे माल खरेदी करणं आणि एक प्रकारे शेतकऱ्यांना बाजारभाव मिळवून देणं. त्याच्यामध्ये बघा, खरेदी विपणन प्रक्रिया, आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणं, निर्यातीला किंवा आयातीला चालना देणं, कृषी यंत्र याचं वितरण करणं, हे महत्त्वाचं काम कोणाचं आहे? तर नाफेडचं आहे. हे आपल्याला सरळ सरळ विचारले. पुढे जाऊन आपल्याला नाबार्डचं विचारलं जाऊ शकतं की नाबार्डचे कामं काय आहेत? तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे की नक्की या संस्था काय काय काम करतात ते. ठीक आहे. सोपा प्रश्न होता. पुढे आपल्याला नाफेड, ट्रायफेड असेल तर ट्रायफेडचं काय असेल काम? तर ट्रायफेड ट्रायबल लोकांसाठी काम करते प्रामुख्याने. जर आपण ट्रायफेडच्या बाबतीत बघितलं तर इथं आपल्याला लक्षात द्यावं की ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन आहे. तर याची स्थापना 87 मध्ये झालेली आणि याच्या मध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातींच्या बाबतीत सेल्फ हेल्प ग्रुप तयार करणं, व्यावसायिक त्यांच्यामध्ये चालना देणं हे महत्वाचं आहे त्यामध्ये. ठीक आहे. येस. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सोपा प्रश्न आहे. काय म्हणलेलं आहे की भारताच्या अर्थसंकल्पाच्या बाबत विधान बरोबर आहे, म्हणजे कोणतं विधान बरोबर आहे? आता इंडियन बजेट, आता इंडियन बजेटचं डॉक्युमेंट हे तुम्हाला एवढं सिमिलर दिसतंय, म्हणजे याच्यात काय तुम्हाला डोकं लावायची गरज नाही. आता बघा, बजेटमध्ये टोटल रिसीट आणि टोटल एक्सपेंडिचर, एकूण जमान खर्च असतो का बजेटमध्ये? सरळ सरळ गव्हर्नमेंट म्हणतं ना, आम्ही एवढा खर्च करणार आहे आणि आमच्याकडे एवढा जमा होणार आहे. सिंपल. त्याचबरोबर फिस्कल डेफिसिट किती होऊ शकते याचा अंदाज असतो का? 100% असतो. प्रायमरी डेफिसिट, प्राथमिक तूट काय असते आपण बघितलेले, तर त्याचा अंदाज असतो का? असतो. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट किती असते याचा अंदाज असतो. सरळ सरळ तुम्ही जर समजा, आपलं हे बजेटचं डॉक्युमेंट आहे, आता बघा हे भारताचं बजेट आहे या वर्षीचं, तर बजेटमध्ये तुम्ही जर आलात तर तुम्हाला चार्ट दिसतील काय, आणि ह्याचा अभ्यास 100% करावा तुम्ही. तर बघा इथं काय म्हणले सरळ सरळ की आपल्याकडे रिसीट कुठून कुठून येणार, रेव्हेन्यू रिसीट किती, कॅपिटल रिसीट किती, म्हणजे हे दिलेलं आहे. त्याचबरोबर बघा, एकूण एक्सपेंडिचर किती होणार आहे हे दिलेलं आहे. इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर, याचे आकडे आपल्याला दिलेत बघा. 25-26 बजेट, 25-26च्या बजेटमध्ये इथं अंदाजित आपल्याला आकडेवारी काही ना काही दिलेली. सो हे बजेटचा भाग आहे का? 100% आहे. त्याचबरोबर बघा, डेफिसिटचे ट्रेंड पण आपल्याला दिलेत, तुटीचे कल दिलेत, आणि कुठल्या कुठल्या तुटीचे कल दिलेत?
फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, इफेक्टिव्ह रेव्हेन्यू आणि प्रायमरी डेफिसिट हे आपल्याला कल बघायला मिळतात. कुठले? 2025-26 हे जे बीई दिलेलं असतं. बीई म्हणजे काय? बजेटचे एस्टिमेट असतात. तर हे आपल्याला इथं बघायला मिळतात प्रत्येक याच्यामध्ये यामध्ये. तर प्रश्न अगेन सोपा विचारलेला आहे की बजेटमध्ये काय असतं हे सिंपल विचारलेलं आहे. तर बजेटचा तुम्ही ओव्हरलुक जरी घेतलं, बजेटमध्ये काय काय असतं हे पाहिलं तरी पण बऱ्यापैकी आपल्याला सोपं. त्यामुळे ओव्हरलुक करत चला, ते डॉक्युमेंट आपल्यासाठी महत्वाचं असतं. ठीक आहे. येस. पुढचा 33 नंबर हा तर डोळे झाकून तुमचा बरोबर आला पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या कृषी क्रांत्या किंवा कृषीमधले वेगवेगळे घटक आणि त्याचा भाग. हरित क्रांती आपल्याला माहिती 1967 मध्ये. याच्यामध्ये महत्वाचं काय होतं? अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ. सोनेरी क्रांती माहिती आपल्याला, गोल्डन रिव्होल्युशन. आता गोल्डन रिव्होल्युशन कशासाठी? प्रामुख्याने तेल सॉरी फळांचे उत्पादन म्हणजे फ्रूट याच्या संदर्भात आहे. त्याचबरोबर प्रामुख्याने काय आहे आपल्याकडे? हनी बी साठी सुद्धा आहे, म्हणजे मधाच्या उत्पादनासाठी सुद्धा एक प्रकारे सोनेरी रिव्होल्युशन आपण त्याला म्हणतो. निळी क्रांती सगळ्यांना माहिती, कुठली आहे निळी क्रांती? मत्स्य उत्पादन. आणि पिवळी क्रांती कशा संदर्भात आहे? पिवळी क्रांती तेलबिया, येलो रिव्होल्युशन. तेलाचा कलर जनरली कसा असतो? आपण जे खाद्यतेल आहे तर त्यामध्ये आपल्याला तेलबिया उत्पादन हे लक्षात घ्या. सो इथं मग काय येईल आपलं उत्तर? 3, 4, 2, 1 म्हणजे पर्याय क्रमांक 3 इथं उत्तर येणार आहे. 33चा पर्याय क्रमांक 3. आता वेगवेगळ्या रिव्होल्युशनच्या बाबतीत जर आपण बघितलं तर कृषीमध्ये अगेन आपल्याला रिव्होल्युशनचा एक चार्ट बघायला मिळेल. आपल्याकडे काही प्रमुख आहेत, आपण प्रमुख मध्ये बघूया. जसं की आपल्याला व्हाईट रिव्होल्युशन माहिती, दुग्ध क्रांतीसाठी महत्वाची. त्याचबरोबर बघा पिंक रिव्होल्युशन खूप महत्वाची, प्राऊन्सच्या उत्पादनासाठी, ज्याला आपण कोळंबी उत्पादन म्हणतो, किंवा कांदा ओनियनच्या बाबतीत सुद्धा महत्वाची आहे, किंवा फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स जे आहेत तर त्याच्या बाबतीत सुद्धा पिंक रिव्होल्युशन म्हटली जाते. त्याचबरोबर बघा रेड रिव्होल्युशन खूप महत्वाची. रेड रिव्होल्युशन म्हणजे मांस उत्पादन, टोमॅटो असेल यांच्या बाबतीत आहे, किंवा अमरंथ आहे, अमरंथ बहुतेक राजगिरा वगैरे म्हणतात. एकदा अमरंथचा फोटो बघून घ्या. त्याचबरोबर सिल्वर रिव्होल्युशन आपल्याला बघायचे. सिल्वर म्हणजे अंड्याचा कलर कसा असतो? एग्स, पोल्ट्री प्रोडक्शन याच्या बाबतीतले आहे. रेनबो रिव्होल्युशन ओव्हरऑलच आपल्याकडे जे ॲग्रिकल्चर आणि अलाइड सेक्टर आहे तर त्याच्या संदर्भाने आहे. आणि मग गोल्डन फायबर, सिल्वर फायबर हे ज्यूट प्रोडक्शन किंवा कॉटन प्रोडक्शन याच्या संदर्भाने आहे. तर हे लक्षात घ्या. पर्पल रिव्होल्युशन ही लॅव्हेंडरच्या संदर्भाने आहे. त्याचबरोबर बघा ब्लॅक रिव्होल्युशन पेट्रोलियम वगैरे त्याच्या संदर्भाने, किंवा प्रोटीन रिव्होल्युशन आपल्याकडे जे पल्सेस वगैरे येतात त्याच्या प्रोटीन रिच प्रोडक्शनच्या साठी. ग्रे रिव्होल्युशन ही फर्टिलायझर खत उत्पादनाच्या संदर्भाने आहे. तर असे सोपे प्रश्न येऊ शकतात, आपल्याला एक्सपेक्टेड असतात, आपण ते करायचे आणि हेच मार्क घेणं आपलं कर्तव्य असणार आहे. ठीक आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन अगेन, संविधानातील अनुच्छेद नुसार केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे. तर सगळ्यात महत्वाचं अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा एक शब्द आहे. कितीमध्ये? आर्टिकल 112 मध्ये. आर्टिकल 112 मध्ये अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंटचा संदर्भ आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? केंद्राचं बजेट म्हणतो. आता बजेट हा शब्द थेटपणे संविधानात कुठेच नाहीये दिलेला, पण अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे आर्थिक विवरणपत्र, वार्षिक आर्थिक विवरणपत्र, तर ते म्हणजेच बजेट असतं. आर्टिकल 112 मध्ये केंद्राचं आहे. आणि तुम्हाला क्वेश्चन आहे की राज्याचं बजेट कितव्या आर्टिकल मध्ये आहे, स्टेटचं बजेट कितव्या याच्यामध्ये आहे. तुम्हाला एक क्ल्यू आहे, +90 करून बघा नक्की, मग आर्टिकल कोणतं येते एकदा चेक करून घ्या आणि त्याच्यात खरंच तरतूद आहे का एकदा तुम्ही बघायला पाहिजे. ठीक आहे. तर संविधानाच्या बाबतीत आपल्याला ही तरतूद बघायला मिळते. ठीक आहे. येस. तर इथं पर्याय क्रमांक 34चं एक उत्तर आहे. नंतर बघा 5 मध्ये काय म्हणले, सॉरी 35 मध्ये काय म्हणले, पुन्हा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीतला प्रश्न रिपीट झालेला आहे. आणि इथं तेवढा अवघड नव्हता. सिंपल काय म्हणले, जीडीपीच्या संदर्भात म्हणले, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता हा डोमेस्टिक जो शब्द आहे ना, तर देशांतर हा जो शब्द, तर याचा अर्थ काय, देशाची जी काय सीमा भाग असणार तर या सीमेच्या आतमध्येच जे काय प्रोडक्शन घेतलंय तर त्याचाच समावेश होतो. भले भारताचा एखादा व्यक्ती दुबईला जाऊन कमवतोय काहीतरी, तर त्याचा समावेश याच्यात होणारच नाही. सेम समजा एखादा अमेरिकन व्यक्ती भारतात आहे, तर अमेरिकन व्यक्ती भारतात असेल तर त्याचा समावेश होईल का? तर नक्की होईल समावेश. कशामध्ये? जीडीपी मध्ये. तर इथं काय, देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समावेश नसते म्हटले. अगदी बरोबर आहे. एखादा माणूस दुबईला जातोय तो तिकडे कमवतोय तर तो देशांतर्गत मध्ये येणार नाहीये, तो राष्ट्रीय उत्पन्नामध्ये. आपण जे जीएनपी बघितलं याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये, तर त्याच्यात येईल, जीडीपी मध्ये नाही येणार. त्यामुळे अविधान इथं करेक्ट आहे. त्याच्यामध्ये बघा पुढे
सेकंड स्टेटमेंट मध्ये याच्यामध्ये देशांतर उत्पादनामध्ये नागरिकांनी देशावर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट असते. म्हणजे एकमेकाला विरोधाभासी स्टेटमेंट दिलेत. सो सेकंड स्टेटमेंट ऑब्व्हियसली चूक आहे. इथं आपल्याला काय विचारले, कोणतं करेक्ट विचारले. पर्याय क्रमांक 1 ओनली ए बरोबर आहे. तर असे हे आपण 2024चे रिसेंटच्या झालेले एक्झामचे 15 क्वेश्चन बघितले इकॉनॉमिक्सचे. तुम्हाला याच्यातनं बरंचसं काही पुढच्या येणाऱ्या एक्झामसाठी प्रिडिक्शन नक्कीच मिळेल. आपण मग ग्रुप सीचे पण काही क्वेश्चन बघू, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बराचसा डेटा इथे ॲडिशन मिळणार आहे. तर चालेल, आपण इथं थांबूया. पुढच्या सेशनमध्ये पुढचे क्वेश्चन आपण ग्रुप सीचे ते बघूया. चालेल, थँक्यू व्हेरी मच.